हरिओम नमस्कार. मी मंगला खाडे. नंदाई किचन या चॅनलवर मी तुमचं स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी गरम मसाला कसा बनवतात. बाजारामध्ये मिळणारा गरम मसालामध्ये अनेकदा सुगंध आणि ताजेपणा जाणवत नाही, पण घरच्या घरी बनवलेल्या गरम मसाल्यामध्ये सुगंध आणि ताजेपणा असतो आणि हा मसाला वर्षभर टिकवण्यासाठी एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नंदाई किचन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स भेटतील. चला तर मग आपण सुरुवात करूया. गरम मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: धने 100 ग्राम, शाही जिरं 50 ग्राम, लवंग 50 ग्राम, काळी मिरी 50 ग्राम, बडीशेप 10 ग्राम, खसखस 10 ग्राम, चक्रीफूल 20 ग्राम, वेलची 15 ग्राम, जावित्री 10 ग्राम, दगडफूल 20 ग्राम, तेजपत्ता 10 ग्राम, दालचिनी 40 ग्राम, काळी वेलची 20 ग्राम, जायफळ 1 नग. सर्वप्रथम एका पॅनमध्ये सगळं साहित्य एक एक करून भाजून घ्यायचं आहे. धने, शाही जिरं, लवंग, काळी मिरी, चक्रीफूल, बडीशेप, जावित्री, काळी वेलची, दगडफूल, तेजपत्ता, दालचिनी, खसखस, फोडून घेतलेलं जायफळ. भाजलेलं साहित्य एकत्र करून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. वाटलेला मसाला चाळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता गरम मसाला पावडर छान बारीक झालेली आहे. चाळणीत राहिलेला जाडसर मसाला पुन्हा एकदा मिक्सरला बारीक वाटून चाळून घ्यायचा आहे. अगदी शेवटी उरलेला जाडसर मसाला सुद्धा आपण वापरू शकतो, त्याला फेकून देण्याची गरज नाही. हा उरलेला मसाला तुम्ही कांदा खोबऱ्याचं वाटण करत असताना वापरू शकता. हा झाला आपला गरम मसाला तयार. हा मसाला वर्षभर टिकून राहण्याकरिता आपल्याला त्याला एका छान एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचा आहे. कशी वाटली तुम्हाला आजची आमची गरम मसाल्याची रेसिपी ते कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर नंदाई किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.